स्वामी ओम. आज आपण डब्ल्यू या अक्षराविषयी बोलणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का, ज्यांचं नाव डब्ल्यू या अक्षरापासून सुरू होतं हे लोक खूप हुशार, बोलके आणि मल्टीटास्किंग असे असतात. यांना करिअरमध्ये बरेचदा पटकन यश मिळतं, पण नात्यामध्ये काही वेळेला चढ उतार असू शकतात. यांच्यासाठी कोणता शुभ रंग आहे, कोणते शुभ अंक आहेत, कोणती शुभ दिशा आहे आणि कोणते उपाय केले त्यांना फायदा होऊ शकतो, या सगळ्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांना नम्र विनंती की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं. चला तर जाणून घेऊयात आपण डब्ल्यू या अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं यांचं व्यक्तिमत्व कसं असतं. तर हे लोक खूप क्रिएटिव्ह आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. सकारात्मक विचार करणारे असतात. लोकांना प्रेरणा देणारे आणि समाजामध्ये उठून दिसणारे असे असतात. यांना नवीन गोष्टी शिकणे किंवा नवीन नवीन लोकांची मैत्री करणे हे फार आवडतं. पण कधी कधी हे लोक काय होतं, अतिसंवेदनशील किंवा अतिभावनिक होतात. नवीन लोकांशी पटकन मैत्री करतात. प्रवास, बदल या सगळ्यांच्या आवडीच्या गोष्टी, त्यामुळे हे कायम प्रवास करत असतात. एकाच गोष्टीत फार काळ हे टिकून राहू शकत नाही. म्हणजे तुम्ही जर यांना म्हणालात की रोज इतक्या तास तू एका जागेवर बसून हे काम करायचं, थोडे दिवस करतील पण थोडे दिवसांनी मग त्यांना ते नाही होत. म्हणजे एकाच गोष्टीत फार काळ हे टिकून नाही राहू शकत. त्यांना बदल हवा असतो, चेंज हवाय सारखा. कधी कधी आपल्याला म्हणजे कधी कधी समोरच्यांना हे अस्थिर किंवा निर्णय बदलणारे असे वाटू शकतात या सारख्या सारख्या यांच्या बदल करण्याच्या स्वभावामुळे. हे लोकांना आनंदी ठेवणारे, मनोरंजन करणारे, लहान लहान गोष्टींमध्ये इतरांना खुश करणारे किंवा वातावरण हलकं फुलकं करणारे असे असतात. आता यांच्यासाठी करिअर सांगायचं झालं तर हे लोक मल्टीटास्किंग करण्यात पटाईत असतात. एकाच वेळा अनेक गोष्टी हे अगदी बाखुबी करू शकतात, ही यांची ताकद असते. त्यामुळे आता यांच्यासाठी कुठली क्षेत्र चांगली आहेत, हे कम्युनिकेशनमध्ये जाऊ शकतात, मीडिया, पत्रकार होऊ शकतात, टीव्ही, रेडिओ किंवा पब्लिक रिलेशन ऑफिसर PR होऊ शकतात, अध्यापन करू शकतात, सेल्समध्ये जाऊ शकतात, मार्केटिंग करू शकतात, टुरिझम किंवा ट्रॅव्हल इंडस्ट्री, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकतात. ही काही क्षेत्र आहेत जिथे यांना खूप छान यश मिळू शकतं. कला क्षेत्रातही यांना चांगलं यश मिळू शकतं. म्हणजे जसं की म्युझिक, आर्ट, लेखन करू शकतात, फॅशन डिझायनिंग किंवा डिझायनर होऊ शकतात, डिजिटल क्रिएटिव्हिटी किंवा हल्ली ऑनलाईनचं खूप सगळे स्टार्टअप्स आहेत ना, तिथे यांना खूप छान यश मिळू शकतं. ट्रेडिंग करू शकतात. यांचा सगळ्यात मोठी ताकद यांची काय तर कोणत्याही नवीन परिस्थितीला हे पटकन जुळवून घेतात. त्यामुळे जिथे कुठे जातात तिथे यशस्वी होतात. नोकरीमध्ये यांना यश मिळतं, पण यांना मनापासून कायम असं वाटत असतं की आपला स्वतःचा एक छोटा का होईना उद्योग असावा, ही यांची नेहमी इच्छा असते. तर नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यामध्ये हे लोक खूप प्रेमळ, समजूतदार आणि भावनिक असतात. आपल्या जोडीदाराला खूप आदर देतात, आधार देतात. पण कधी कधी त्यांच्या जास्तीच्या अपेक्षा ज्या असतात त्याच्यामुळे नात्यामध्ये गैरसमज होतात. सगळ्यांना हसत ठेवणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद देणं किंवा खुशी देणं हा यांचा स्वभाव असतो. आपली मुलं किंवा घरातले जे लहान लोक आहेत, लहान मुलं आहेत, आपली स्वतःची मुलं आहेत, त्यांच्याशी हे स्वतःचं वय विसरून त्यांच्या वयाचे होऊन खेळतात किंवा ते अगदी फ्रेंडली वातावरण असतं त्यांचं. इथे जवळच्या नात्यांशी खूप जुळलेले असतात. जास्त बोलल्यामुळे काही वेळा वाद होऊ शकतो, धजामह झाल्यामुळे. काय होतं, खूप जास्त बोलल्यामुळे काही वेळेला मग बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अपशब्द गेला किंवा काय झालं तर मग त्यावेळेला वाद होऊ शकतो. कुटुंबासाठी त्याग करणारे, कुटुंबाची जबाबदारी घेणारे आणि आवश्यक तेव्हा ज्याला लागेल तसा आधार देणारे असेही असतात. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर डब्ल्यू या अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं हे लोक खूप यांच्यामध्ये ऊर्जा असते. त्यामुळे काय होतं, कधी कधी ही अतिरिक्त ऊर्जा जी असते ती ताण किंवा चिंता निर्माण करू शकते. त्यामुळे मग अशा वेळेला त्यांना नर्वस सिस्टमशी रिलेटेड काही त्रास होऊ शकतात, जसं की डोकेदुखी, ताण किंवा निद्रानाश या गोष्टींचा त्रास यांना होऊ शकतो. किंवा मग पचनसंस्थेशी रिलेटेड म्हणजे अपचन किंवा आम्लपित्त हेही काही त्रास यांना होऊ शकतात. सतत बदलत्या रुटीनमुळे, अनियमित आहार आणि अनियमित झोप यामुळे यांच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्हाला कितीही बदल आवडत असला तरी झोपेची वेळ किंवा आपले आहार, नियमित आहार घ्यायचा, संतुलित आहार घ्यायचा आणि नियमित झोप घ्यायची, म्हणजे मग आरोग्याचे काही त्रास तुमचे कमी होतील. तुमच्यासाठी शुभ अंक 5, शुभ रंग हिरवा, शुभ वार बुधवार आणि शुभ दिशा उत्तर. उपाय काय करायचे तर रोज ओम बुधाय
शिवाय नमः हा मंत्र 11 वेळा जप करायचा. बुधवारी हिरव्या वस्त्रांचं किंवा हिरव्या फळांचं दान करायचं. गच्चीवर किंवा जिथं कुठे शक्य असेल गॅलरीमध्ये वगैरे पक्ष्यांसाठी काही धान्य ठेवायचं. आणि तुमच्या घराच्या आसपास जर भरपूर जागा असेल तर भरपूर मोठी मोठी छान झाडं लावायची आणि मोठी बाग करायची आणि त्याची काळजी घ्यायची. जागेअभावी म्हणजे आता फ्लॅट सिस्टीममध्ये जागा नाही आहे काय, तर मग तुम्ही जिथं काम करताय त्या वर्कप्लेसमध्ये तुमच्या डेस्कवर किंवा गृहिणी असाल तर जिथं तुम्ही स्वयंपाक करताय तिथं किचनच्या ओट्यावर जिथे शक्य असेल तिथे छोटी छोटी झाडं लावायची. हल्ली ती इंडोर प्लांट्स पण खूप छान छान मिळतात, ते तुम्ही लावू शकता. ती झाडं लावायची, त्याची छान काळजी घ्यायची. असं जर तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो. आणि घराची आणि ऑफिसची उत्तर ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवायची, क्लटर फ्री ठेवायची. तिथे बसून तुम्ही काम केलं तर त्याचाही तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो. तर असा हा W या अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा. आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती